नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शशांक कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कार्बनीय संयुग या पाठाचा पूर्ण MCQ घेणार आहे. हा विद्यार्थी मित्रांनो पाठ अत्यंत आवश्यक आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहे त्या ठिकाणी या पाठावर जर विज्ञान हा विषय असेल तर या पाठावर 100% 1-2 प्रश्न असणारच. म्हणून हा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि हा पाठ पूर्णपणे समजून घ्या. सुरुवातीला मी 10 मिनिटं या पाठावरचे मुख्य मुद्दे सांगणार आहे आणि त्यानंतर या पाठावर कोणत्या प्रकारची MCQ परीक्षा येण्याची शक्यता असते आणि ते कसे सॉल्व करायचे याबद्दल डिटेल्समध्ये सांगणार आहे. आणि या पाठाखालीच ताबड मी नोट्स देऊन टाकेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोट्स दिलेले आहेत, तर ते नोट्सचं वाचन करून घ्या. लक्षात. तर कार्बनीय संयुग म्हणजे काय तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जी संयुगे सजीवांपासून मिळवले जातात, वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात, अशा संयुगांना कार्बनीय संयुगे किंवा यांनाच आपण काय म्हणतो सेंद्रिय संयुगे किंवा यांनाच आपण काय म्हणतो हायड्रोकार्बन संयुगासुद्धा म्हणतो. कारण या हायड्रोकार्बन संयुगामध्ये कार्बन हा मुख्य घटक असतो. लक्षात ठेवा, कार्बन आणि हायड्रोजन हे मुख्य घटक असतात. कार्बन हा केंद्रस्थानी असतो म्हणून कार्बन आणि हायड्रोजन मुख्य घटक असतात म्हणून याला हायड्रोकार्बन म्हणतात. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जे फॉसाईल फ्युअल्स आहेत, जीवाश्म इंधन आहेत, पेट्रोल, डिझेल, लक्षात, पेट्रोलियम पदार्थ, हे सगळे सुद्धा काय आहेत हायड्रोकार्बनस संयुगे आहेत. कारण ते सुद्धा वनस्पती आणि प्राण्यांपासूनच तयार झालेले असतात. कितीतरी वर्षापूर्वी भूगर्भामध्ये वनस्पती आणि प्राणी गाडले जातात आणि त्यापासून जीवाश्म इंधन तयार होतं. हे जीवाश्म इंधन सुद्धा कार्बनीय संयुगाचं चांगलं उदाहरण आहे. लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट ही जी कार्बोनेट आणि कार्बाइड्स असतात ही मात्र कार्बनीय संयुगे नाहीत. हे लक्षात ठेवा. आपल्या इथं 100% आपली चूक होते. CO2 मध्ये आपण कार्बनीय संयुग म्हणतो. हे कार्बनची असेंद्रिय संयुगे आहे, ते लक्षात ठेवा. लक्षात. त्यानंतर ही कार्बन संयुगे पाहिले आपण तर निसर्गामध्ये अत्यंत जास्त संख्येमध्ये आढळतात. का आढळतात त्याचं आपण कारण पाहणार आहोत. कारण हे सर्व पदार्थ वनस्पती आणि प्राण्यांपासून मिळवले जातात. सर्व वनस्पती प्राणी कशापासून बनलेले असतात कार्बनीय संयुगापासूनच. नैसर्गिकरित्या आढळणारे कार्बन संयुग कोणते कार्बोदके, प्रथिने, DNA, RNA, न्यूक्लिक ॲसिड, सेल्युलोज, लक्षात, स्टार्च, हे जे आहेत सर्व उदाहरण नैसर्गिकरित्या आढळणारे पॉलिमरिक बहुवारिकीय कार्बनीय संयुगे आहेत. लक्षात. पण सिमेंट, काच यासारखे जे पदार्थ मूलद्रव्यांपासून बनवले जातात त्यांना मात्र पॉलिमरिक असतात, पण ते असेंद्रिय पॉलिमरिक किंवा बहुवारिक संयुगे असतात. लक्षात. तर आपल्याला कुठं फोकस करायचं आहे कार्बनीय संयुगावर. कार्बन हा यामध्ये मुख्य घटक असतो. कार्बनचा अनुक्रमांक किती असतो 6. इलेक्ट्रॉन विभागणी कशी येते 2 आणि 4. शेवटच्या कक्षेमध्ये कार्बनच्या 4 इलेक्ट्रॉन असतात. हे 4 इलेक्ट्रॉन याला आपण काय म्हणतो संयोजक इलेक्ट्रॉन. हे 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्या मूलद्रव्यासोबत इलेक्ट्रॉनची भागीदारी करून कोणता बंध तयार करतो सहसंयोजी बंध तयार करतो. म्हणजे कोणत्याही संयुगामध्ये कार्बनच्या भोवती किती सहसंयोजी बंध असतात 4 सहसंयोजी बंध असतात. तर या कार्बनीय संयुगातला सर्वात पहिला मूलद्रव्य ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे मिथेन आहे. या मिथेनची जॉमेट्री पाहिली आपण, भौमितिक रचना, तर कशी असते चतुष्कोनाकृती किंवा टेट्राहायड्रल. याचा बॉन्ड अँगल असतो 109.5 डिग्री किंवा 28 मिनिट. लक्षात. म्हणजे कार्बन हा इलेक्ट्रॉन देत नाही, इलेक्ट्रॉन घेत नाही. म्हणजे कार्बनीय C पॉझिटिव्ह असाही आयन तयार करत नाही, C4- निगेटिव्ह तयार करत नाही. कारण हा अनस्टेबल अस्थिर आयन तयार होतो. म्हणून काय करतो कार्बन हा इलेक्ट्रॉनची भागीदारी करून कोणता बंध तयार करतो सहसंयोजी बंध तयार करतो. लक्षात. तर या कार्बनीमध्ये अजून एक विचार केला आपण. या कार्बनी संयुगातला जो कार्बन हा मुख्य घटक असतो हा स्वतःच्याच अणुसोबत, लक्षात, स्वतःच्याच अणुसोबत बंध तयार करून त्यांचीच स्वतःची श्रंखला तयार करण्याची क्षमता ही असते. याला आपण काय म्हणतो कॅटेन्शन पॉवर. लक्षात. याला काय म्हणतो आपण कॅटेन्शन पॉवर. ह्या कॅटेन्शन पॉवर असल्यामुळेच श्रंखला गुणधर्म. मग श्रंखला गुणधर्म म्हणजे काय, जेव्हा एखाद्या मूलद्रव्याचा अणू स्वतःच्या अणुसोबत बंध तयार करून स्वतःची साखळी तयार करतो त्याला आपण काय म्हणतो श्रंखला बंध गुणधर्म किंवा कॅटेन्शन पॉवर. लक्षात. किंवा याला मालिका बंधन गुणधर्म म्हणतात. लक्षात. याला काय म्हणतो आपण मालिका बंधन. या मालिका बंधन गुणधर्मामुळे कार्बनचे अणू हे अनेक संख्येत आढळतात. लक्षात. आणि लक्षात ठेवा पूर्ण
मूलद्रव्याच्या अवस्था सारणीमध्ये सर्वात जास्त मालिका बंधन गुणधर्म किंवा कॅटायनिक पॉवर कोणामध्ये असेल तर पहिला आहे कार्बन, नंतर आहे सिलिकॉन. लक्षात. तर ही कार्बनी संयुगे निसर्गात अनंत संख्येमध्ये का आढळतात त्याचे मुख्यतः किती कारण आहेत. पहिला आहे मालिका बंधन गुणधर्म, दुसरा आहे हा कार्बन अनेक सरळ श्रृंखला, ही आहे सरळ श्रृंखला अशी साखळी तयार करू शकतो किंवा शाखा श्रृंखला सुद्धा तयार करू शकते. हे दुसरा गुणधर्म आहे. तिसरा गुणधर्म हा काय करतो, स्वतःच्या अणुसोबत बंध तयार करतो पण इतर मूलद्रव्यांसोबत सुद्धा बंध तयार करू शकतो, याहीमुळे असतो. त्याचबरोबर यामध्ये कार्बनमध्ये काय असतो, समघटकता मूलद्रव्य, समघटकता गुणधर्म म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण आयसोमेरिझम. समघटकता गुणधर्म म्हणजे काय, ज्या मूलद्रव्यांचा रेणुसूत्र सारखे असते C4H10, आपण हे जे घेतलं आपण काय आहे ब्युटेन, याचं रेणुसूत्र आहे, याची रचनासूत्र कशी मांडू शकतो पहा, CH3 CH2 CH2 CH3 सरळ श्रृंखला आहे, याला आपण N ब्युटेन असं म्हणू शकतो आणि याला आपण असंही म्हणू शकतो CH3 CH3 CH3. ही कशी आहे, शाखा श्रृंखला आहे, याला आपण काय म्हणतो आयसोब्युटेन. हे N ब्युटेन आणि आयसोब्युटेन काय आहेत, समघटक मूलद्रव्य आहेत किंवा संयुगे आहेत. लक्षात. याला समघटक संयुगे म्हणतात आणि या घटनेला काय म्हणतात समघटकता. या चार गुणधर्मामुळे कार्बनी संयुगे कशा असतात अनंत संख्येमध्ये. पहिला गुणधर्म मालिका बंधन गुणधर्म, दुसरा तो सरळ श्रृंखला आणि शाखा श्रृंखला तयार करू शकतो, तिसरा कार्बन हा स्वतःच्या मूलद्रव्यासोबतच इतर मूलद्रव्यासोबत बंध तयार करू शकतो, चौथा त्यांच्यामध्ये समघटकता गुणधर्म असल्यामुळे ही कार्बनी संयुगे ही कशी आढळतात अनंत संख्येमध्ये आढळतात. तर या कार्बनी संयुगाचं आपण मुख्यतः जर वर्गीकरण केलं तर ओपन चेन आणि क्लोज्ड चेन. लक्षात. याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, कार्बनीय संयुगे तर वर्गीकरण केलं तर वलयांकित म्हणजेच क्लोज्ड चेन आणि ओपन चेन असे मुख्य दोन प्रकार पडतात. ओपन चेन म्हणजे काय, याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, संतृप्त आणि असंतृप्त. संतृप्त म्हणजे काय, ज्या कार्बनी संयुगामध्ये कार्बनमध्ये एकेरी बंध असतो त्याला काय म्हणायचं संतृप्त, आणि ज्या संयुगामध्ये कार्बन दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्याला काय म्हणतो आपण असंतृप्त. लक्षात. त्याला म्हणतो आपण असंतृप्त. आणि क्लोज्ड चेन म्हणजे काय, बेंझिन चांगलं उदाहरण आहे पहा, C6H6 याचं बेंझिन, याची रचना अशी असते पहा. बेंझिन ही वलयांकित हायड्रोकार्बन संयुग आहे. लक्षात. C6H6 समजलं. तर हे संतृप्त हायड्रोकार्बनला दुसरं नाव आहे अल्केन. लक्षात. ज्यांच्यामध्ये एकेरी बंध असतो त्याला आपण अल्केन म्हणतो आणि ह्या अल्केनला आपण काय म्हणतो पॅराफिन. पॅराफिन्स का म्हणतात, हा शब्द लॅटिनमधून आलेला आहे. पॅरा म्हणजे लेस, कमी क्रियाशील, ॲफिन म्हणजे रिॲक्टिव्हिटी. ज्या संयुगाची कमी क्रियाशीलता असते त्याला पॅराफिन म्हणतात. अल्किनची ही रासायनिकदृष्ट्या कमी क्रियाशीलता असल्यामुळे त्याला पॅराफिन म्हणतात. असंतृप्तचे दोन भाग आहेत, अल्किन आणि अल्काईन. ज्यांच्यामध्ये दुहेरी बंध असतो त्याला अल्किन म्हणतात, ज्यांच्यामध्ये तिहेरी बंध असतो अल्काईन. इथिलीन CH2 डबल बॉन्ड CH2, इथिलीन म्हणजे अल्किन. ॲसिटिलीन CH ट्रिपल बॉन्ड CH, हे काय आहे अल्काईन. तर अल्केनचं सामान्य सूत्र काय आहे, अल्केनचं सामान्य सूत्र जर पाहिलं आपण, अल्केनचं CnH2n+2 हे अल्केनचं सामान्य सूत्र आहे. CnH2n हे कोणाचं आहे अल्कीन, दुहेरी बंध असतो याच्यामध्ये एकेरी बंध असतो. आणि CnH2n-2 हे कुणाचं उदाहरण आहे अल्काईन, ज्याच्यामध्ये तिहेरी बंध असतो. लक्षात. याचं उदाहरण मिथेन, इथेन, प्रोपेन. याचं उदाहरण C2H4 इथिलीन. याचं उदाहरण C2H2 ॲसिटिलीन. समजलं. तर अजून एक लक्षात ठेवा, अल्केन हा याच्यामध्ये प्रतियोजन अभिक्रियेत भाग घेतो. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये प्रतियोजन अभिक्रियेत भाग घेतो आणि अल्किन आणि अल्काईन हे समावेशन अभिक्रियेत भाग घेतात. तर प्रतियोजन आणि समावेशन काय प्रकार आहे पहा इकडं. ज्या कार्बनीय संयुगामध्ये
ज्या कार्बनीय संयुगामध्ये एकेरी बंध असतो, सामान्यपणे लक्षात ठेवा, ते सर्व संयुगे ही प्रतियोजन अभिक्रियेत भाग घेतात. सर्व अल्केन, उदाहरणार्थ आपण मिथेन घेऊ. मिथेन हा पहिला मूलद्रव्य, पहिला संयुग आहे. मिथेनला जर आपण क्लोरीनसोबत अभिक्रिया केली सूर्यप्रकाश सानिध्यामध्ये किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये, तर इथला हायड्रोजन निघून जाऊन CH3Cl मिथाइल क्लोराईड HCl, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एका अणूची किंवा गटाची जागा दुसऱ्या अणूने किंवा गटाने घेऊन नवीन संयुग तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रतियोजन अभिक्रिया. ही अभिक्रिया थांबत नाही, कारण 4 हायड्रोजन आहेत. हे 4ही हायड्रोजन जोपर्यंत निघून जात नाहीत तोपर्यंत ती रासायनिक अभिक्रिया चालूच राहते. आणि अशा पद्धतीनं मिथाइल क्लोराईड, मिथिलीन डायक्लोराईड आणि क्लोरोफॉर्म, त्यानंतर कार्बन CHCl3 प्लस HCl याला क्लोरोफॉर्म म्हणतात. आणि CHCl3चा क्लोरोफॉर्मचा पुन्हा क्लोरीनसोबत अभिक्रिया होऊन कार्बन टेट्रा क्लोराईड तयार होतो. हे कोणाची अभिक्रिया आहे? प्रतियोजन अभिक्रियेचं उदाहरण आहे. यालाच आपण काय म्हणतो, क्लोरिनेशन ऑफ मिथेन. लक्षात. समावेशन अभिक्रिया म्हणजे काय? ज्या संयुगामध्ये कार्बन कार्बन दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो. इथिलीन हे घेऊ आपण, हे इथिन आहे. याच्यावर आपण हायड्रोजन गॅस प्रवाहित केला तर काय तयार होतो, CH3 इथेन. हा हायड्रोजन इथं समावेश झाला, इतर समावेश झाला निकेलच्या सानिध्यामध्ये. तर समावेशन अभिक्रिया कोणते संयुगे देतात आणि ते कसे ओळखायचे, त्या ठिकाणी अजून एक अभिक्रियेचा आपण वापर करू शकतो. ही संयुगे संतृप्त आहेत का असंतृप्त आहेत हे ओळखण्यासाठी ब्रोमिनेशन किंवा आयोडिनेशन या अभिक्रियेचा वापर करायचा. लक्षात ठेवा, सामान्य तापमानाला जे आपण खाद्यपदार्थ तेल वापरतो, खाद्यतेल, हे सगळे कसे आहेत, असंतृप्त असतात, कारण त्यांच्यामध्ये दुहेरी बंध असतो किंवा ती म्हणजे असंतृप्त असतात. आणि जे तूप किंवा डालडा असतो ते काय, संतृप्तचं उदाहरण आहे. हे कसं ओळखायचं संतृप्त की असंतृप्त? तर लक्षात ठेवा, ज्या संयुगामध्ये आपण आयोडीन किंवा ब्रोमिनचं द्रावण टाकलं तर ब्रोमिनचा जो तांबूस तपकिरी रंग असतो किंवा आयोडीनचा जो रंग असतो तो नाहीसा होऊन ते रंगहीन द्रावण बनतं. तर याच्या ठिकाणी काय घडतं, हे दुहेरी बंध असल्यामुळे हा ब्रोमीन इथं समाविष्ट होतो, हा ब्रोमीन इथं समाविष्ट होतो आणि काय तयार होतं, 1,2-डायब्रोमोप्रोपेन इथेन. लक्षात. ही समावेशन अभिक्रिया आहे. पण हीच अभिक्रिया आपण जर इथेन घेऊन केली, इथेनमध्ये काय आहे, एकेरी बंध आहे, ब्रोमीन टाकलं, नो रिॲक्शन, अभिक्रिया होत नाही. म्हणून आयोडिनेशन किंवा ब्रोमिनेशन ही समावेशन अभिक्रिया संतृप्त किंवा असंतृप्त हायड्रोकार्बन ओळखण्यासाठी वापरतात. लक्षात. त्यानंतर विचार केला आपण तर या हायड्रोकार्बन संयुगामध्ये काही क्रियात्मक गट असतात. क्रियात्मक गट म्हणजे कोणते? जे आपण पाहिलं, हायड्रोकार्बन मुख्यतः घटक कोणते असतात, कार्बन आणि हायड्रोजन मुख्य घटक असतात. या कार्बन आणि हायड्रोजनच्या व्यतिरिक्त जर इतर कोणता दुसरा अणू किंवा गट येत असेल आणि तो रासायनिक अभिक्रियेला जबाबदार ठरत असेल, अशा गटाला आपण काय म्हणतो, क्रियात्मक गट किंवा त्याला आपण काय म्हणतो, फंक्शनल ग्रुप. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, फंक्शनल ग्रुप कोणते आहेत. अल्कोहोलचा विचार केला आपण तर याचा फंक्शनल ग्रुप असतो OH. अल्डिहाइड याचा फंक्शनल ग्रुप असतो CHO. कीटोन याचा फंक्शनल ग्रुप असतो CO. ईस्टर याचा फंक्शनल ग्रुप असतो COO. इथर याचा फंक्शनल ग्रुप असतो बॉन्ड O. त्यानंतर कार्बॉक्सिलिक ॲसिड याचा फंक्शनल ग्रुप असतो COOH. अमाइन याचा फंक्शनल ग्रुप असतो बॉन्ड NH2. आणि हॅलोजन आपण सामान्यपणे X दाखवतो. X म्हणजेच काय, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हे सर्व काय आहेत, फंक्शनल ग्रुप आहेत. हे जर आपल्या हायड्रोकार्बन संयुगामध्ये आले तर त्यांचे नाव आणि गुणधर्म बदलतात. एक उदाहरण घेऊन दाखवतो तुम्हाला मी. CH3CH2OH याचं नाव काय येतं, इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोल. लक्षात. आणि याच ठिकाणी जर आपण CH3CH2OH ठिकाणी आपण CH3CH2Cl लावलं तर नाव बदललं पहा, इथाइल क्लोराईड. नाव बदललं, रासायनिक अभिक्रिया बदलली. लक्षात. तर हा इथाइल अल्कोहोलचा विचार केला आपण तर हा इथाइल कुठून मिळवला जातो? इथाइल अल्कोहोल हा कार्बनी संयुग आहे. इथाइल अल्कोहोल हा सामान्यपणे सध्याच्या काळात व्यवहारामध्ये कोणत्याही कार्बनी संयुगांचं फर्मेंटेशन केलं जातं. उदाहरणार्थ आपण पाहू, ऊसाचा जो पाचोट असतो
त्याचं फर्मेंटेशन करून जो मिळणारा कार्बन संयुग असतो तो असतो इथाइल अल्कोहोल. हा इथाइल अल्कोहोल सामान्य तापमानाला द्रवरूप अवस्थेमध्ये असतो, हा पाण्यात द्रावणीय असतो आणि हा लिटमसच्या बाबतीमध्ये उदासीन अभिक्रिया दाखवतो. तो आम्लधर्मी नाही, आम्लारीधर्मी नाही. हा OH गटामध्ये हायड्रोजन निघत नाही, तर हा उदासीन गट आहे, पाण्यामध्ये द्रावणीय असतो. लक्षात. आणि सामान्यपणे आपण जे टिंचर आयोडीन जे आपण वापरतो दवाखान्यामध्ये त्यामध्ये अल्कोहोलचा वापर करतात, जे आपण खोकल्याचे औषध वापरतो त्यामध्ये इथाइल अल्कोहोलचा वापर करतात. पण याचा लहानात लहान घटक जो आहे मिथेनॉल किंवा मिथाइल अल्कोहोल हा मात्र विषारी घटक आहे. आणि या दोन्हीच्या मिश्रणाला इथाइल अल्कोहोल आणि मिथाइल अल्कोहोलच्या मिश्रणाला म्हणतात डिनचर्ड स्प्रिट. याला काय म्हणतो आपण? डिनचर्ड स्प्रिट. लक्षात. तर मिथाइल अल्कोहोल हा अतिशय डेंजरस आहे. जर याचा आपण जर पिण्यामध्ये आलं किंवा आपल्या डोळ्याच्या जवळ आला तर डोळे आंधळे होऊ शकतात, वेळप्रसंगी आपल्या शरीरात गेलं तर मृत्यूसुद्धा होऊ शकतो. म्हणून हे डिनचर स्प्रिटचं द्रावण ओळखू यावं म्हणून त्यात निळा रंग मिसळला जातो. लक्षात. त्यानंतर अजून एक उदाहरण घेऊ आपण, CH3COOH. पहा या ठिकाणी कोणता गट आहे? COOH हा क्रियात्मक गट आहे. याचं नाव आहे इथॉनिक ॲसिड, इथॉनिक आम्ल. लक्षात ठेवा, याच्या 4 ते 5% पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात आणि ह्या व्हिनेगारचा उपयोग अनेक पदार्थ दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह म्हणून केला जातो. इथॉनिक ॲसिड याला सामान्यपणे ॲसिटिक आम्ल म्हणतात. हा ॲसिटिक आम्ल लिटमसच्या बाबतीमध्ये निळा लिटमस लाल करतो, म्हणजे हा आम्लधर्मी आहे, हा पाण्यामध्ये द्रावणीय आहे. लक्षात. आणि याला व्हिनेगारसारखा वास असतो. लक्षात ठेवा, ह्या ॲसिटिक ॲसिड सामान्य तापमानाला थंड केल्यानंतर स्थायीरूपमध्ये अवस्थेत होतो. हा स्थायीरूप ॲसिटिक ॲसिडला ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड असे सुद्धा म्हणतात. लक्षात. तर हे ॲसिटिक ॲसिड आणि इथेनॉल तुम्हाला सामान्यपणे गुणधर्म आहे तुम्हाला समजले असतील, तर यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा इथेनॉलचं ऑक्सिडीकरण करतो आपण CH3CH2OH, याचा आपण काय करतो? ऑक्सिडीकरण KMnO4 K2Cr2 यासारखे ऑक्सिडायझिंग एजंट वापरून यामध्ये जो ऑक्सिजन मुक्त होतो हा कसा होतो? नेसंट ऑक्सिजन असतो किंवा नवजात ऑक्सिजन म्हणतो याला. याच्यामुळे ऑक्सिडेशन होऊन काय तयार होतं? CH3COOH हा ॲसिटिक आम्ल तयार झाला. या अभिक्रियेला आपण काय म्हणतो? ऑक्सिडीकरण अभिक्रिया. ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडली की नाही यासाठी पोटॅशियम परमॅनंट द्रावण टाकतो आपण. पोटॅशियम परमॅनंट द्रावणाचा रंग हा जांभळा असतो. जर अभिक्रिया घडली तर म्हणजे इथेनॉलपासून ॲसिटिक ॲसिड तयार झालं तर याचा जांभळा रंग नाहीसा होतो. म्हणजे पोटॅशियम परमॅनंट द्रावण वापरून आपण कार्बनी संयुगांचं ऑक्सिडीकरण घडलं की नाही हे सुद्धा आपण अनुभवू शकतो. लक्षात. अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, कोणत्याही कार्बनी संयुगांना पूर्णपणे ज्वलन केले असता त्यापासून मिळणारा पदार्थ कोणता असतो? कार्बन डायऑक्साईड, पाणी, उष्णता व प्रकाश. म्हणून हायड्रोकार्बन संयुगांचा वापर सामान्यपणे प्रोपेन आणि ब्युटेन हे आपल्या घरगुती इंधनामध्ये LPG गॅसमध्ये वापरतो. यांचं ज्वलन होत असताना कुठल्याच प्रकारचं प्रदूषण होत नाही, काजळी तयार होत नाही, पण पूर्णतः ऑक्सिडीकरण पूर्णतः ज्वलन झाले असता. जर त्याचं अपूर्ण ज्वलन झालं तर कार्बन डायऑक्साईड तयार न होता कार्बन मोनॉक्साईड होऊन काजळी तयार होते आणि आपले पातेले काळे होतात, त्याचा पृष्ठभाग काळा होतो, त्याचं अपूर्ण ज्वलन झालं. म्हणून कार्बनी संयुगांचं पूर्ण ज्वलन झालं असता काय मिळतात? कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि उष्णता व प्रकाश मिळतो. म्हणून सध्याच्या काळामध्ये कार्बनी संयुग हे सर्वात चांगलं इंधन म्हणून आपण वापरतो. इथेनॉल हा चांगलं इंधन आहे. लक्षात. त्याचं पूर्ण ज्वलन झालं असता आपल्याला परिपूर्ण उष्णता आणि प्रकाश मिळते. त्यानंतर आपण आताच पाहिली काही नैसर्गिक बहुवारिक कार्बनी. बहुवारिक म्हणजे काय? ज्यांचं रेणू वस्तुमान 10⁻12 पेक्षा जास्त आहे अशा संयुगांना बहुवारिक कार्बनी संयुग म्हणतात. ही बहुवारिक कार्बनी संयुग कशापासून तयार केले जातात? बहुवारिक अभिक्रिया म्हणजे काय? ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एखाद्या छोट्याशा संयुगापासून, आता पहा हा इथिलीन आहे. या इथिलीनची अनेक संयुगे घेतली आपण आणि यांची आपण एका ठराविक तापमानाला आणि दाबाला अभिक्रिया केली तर यांच्यामध्ये समावेशन अभिक्रिया होऊन काय तयार होते? CH2CH2N टाइम्स. म्हणजे इथं काय तयार झालं? पॉलिइथिलीन. इथिलीनपासून पण, तर याला एकवारिक किंवा एकवारिक याला मोनोमर म्हणतात. एकवारिक म्हणजे मोनोमर आणि याला बहुवारिक म्हणजे पॉलिमर. जो पदार्थ मिळतो पॉलिमरायझेशन रिॲक्शन त्याला बहुवारिक म्हणतात, त्याला याला पॉलिमर म्हणतात. या इथिलीनचं पासून पॉलिथिलीन मिळते. याचे गुणधर्म पूर्ण बदलतात. सध्याच्या काळामध्ये कोणतेही पदार्थ साठवण्यासाठी
कोणाचा वापर करतो आपण? पॉलिइथिलीन बॅगचा वापर करतो. या पद्धतीने आपण PVC पाईप व्हिनाइल क्लोराईडपासून पॉलिव्हिनाइल बनवतो, याचा पाईप बनवण्यासाठी उपयोग केला जातो. लक्षात, पॉलिप्रोपिलीनचा उपयोग इंजेक्शन तयार केला जातात. अशा अनेक कृत्रिमरित्या तयार केलेल्या पॉलिमरी संयुगांचा उपयोग व्यवहारामध्ये आपण करू शकतो. टेफ्लॉन म्हणजे काय? इथिलीन टेट्राफ्लोराईड C2F4. लक्षात, याचा उपयोग काय करतात? निर्लेपची भांडे तयार केल्या जातात. असे अनेक संयुगे आहेत की ज्याचा आपण व्यवहारामध्ये सध्याच्या काळात भरपूर प्रमाणात उपयोग करत आहोत. तर या पाठावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर पहिला प्रश्न विचारलेला पहा, CO2 CO Na2 CO3 NaCO3 ही डॅश डॅश संयुगे आहेत. तुम्हाला सांगितलं की जी संयुगे फक्त वनस्पती आणि प्राण्यांपासून किंवा जीवाश्म इंधनापासून मिळवले जातात त्यांना आपण काय म्हणतो? कार्बनी संयुगे. पण सध्याच्या काळामध्ये प्रयोगशाळेमध्ये आपण ही संयुगे तयार करत आहोत, पण ती कशामधून तयार केली जातात? अकार्बनीपासून. पण ही कार्बनी कोणती आहेत? कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सोडियम कार्बोनेट ही कार्बनची असेंद्रिय संयुगे आहेत, म्हणून यांना आपण कार्बनी संयुगे म्हणायचं नाही. तर याचं उत्तर काय येईल? कार्बनी संयुगे नाही, सेंद्रिय नाही, तर असेंद्रिय संयुगे आहेत. तर याचं उत्तर येतं क. दुसरा आहे पहा, खालीलपैकी कार्बनी संयुग कोणते? तर पाहायचं चारही पर्याय जी वनस्पती आणि प्राण्यांपासून मिळवलेली किंवा जीवाश्म इंधनापासून मिळवलेली आहेत तीच संयुगे काय असतात? सामान्यपणे कार्बन संयुगे असतात. काच, सोडियम सिलिकेट, कॅल्शियम सिलिकेट आहे. सिमेंट हे सुद्धा असेंद्रिय संयुग आहे, पॉलिमरिक. मीठ समुद्रापासून मिळालेलं आहे. प्रथिने हे वनस्पती आणि प्राण्यापासून मिळवले जातात, म्हणून याचं उत्तर येतं ड. त्यानंतर आहे शास्त्रज्ञ ओहलर यांनी प्रयोगशाळेत प्रथमच हा डॅश डॅश कार्बन तयार केला. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अमोनियम सायनेट NH4OCN या संयुगापासून त्यांनी युरिया NH2CO NH2 परीक्षेला सूत्र येऊ शकेल एखाद्या वेळेस. तर हा युरिया सुरुवातीला ओहलरने प्रयोगशाळेमध्ये असेंद्रिय कार्बनीपासून कार्बनीय हे युरिया संयुग तयार केला. त्यापासून आता सध्याच्या काळामध्ये आपण प्रयोगशाळेमध्ये अनेक संयुग तयार करतो. याचं उत्तर काय येतं? युरिया येतं. अमोनियम सायनेट नाही, अमोनिया नाही, तर याचं उत्तर येतं क. त्यानंतर आहे कार्बनी संयुगात मुख्यतः डॅश डॅश हा बंध असतो. आपल्याला माहिती आहे कार्बन संयुगामध्ये कार्बन हा मुख्य अणू असतो आणि हा कार्बन अणू कोणता बंध तयार करतो? इलेक्ट्रॉनच्या भागीदारी करून, इतर मुद्रासोबत भागीदारी करून काय करतो? सहसुई बंध तयार करतो, म्हणून याचं उत्तर येतं क. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, अल्किन या कार्बनी संयुगात कार्बन कार्बन डॅश डॅश बंध असतो. तुम्हाला सांगितलं अल्केनमध्ये एकेरी बंध असतो कार्बन कार्बनमध्ये, अल्किनमध्ये दुहेरी बंध असतो आणि अल्काईनमध्ये तिहेरी बंध असतो. तर या ठिकाणी काय विचारलं आहे? अल्किनमध्ये कार्बन कार्बनमध्ये कोणता बंध असतो? दुहेरी. तर याचं करेक्ट उत्तर आहे क. पुढचा प्रश्न आहे, अल्केन व अल्काईन या कार्बनी संयुगात सामान्य सूत्र डॅश डॅश असतात. हे आपल्याला पाठ असलं पाहिजे. अल्केनचे सामान्य सूत्र काय असते? CnH2n+2, अल्किनचे CnH2n आणि अल्काईनचे CnH2n-2. तर पहा कुठं आहे, काय विचारलं आपण? अल्केन आणि अल्काईन, इन म्हणलेला म्हणून इथं काय येतं? CnH2n हे नाही, CnH2n+2, पण इथं CnH2n अल्किनचं आहे. इथं CnH2n+1 याला अल्किल गट म्हणतात. अल्किल गट म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन अल्केनपेक्षा कमी असतो त्याला अल्किल गट म्हणतात, त्याचं आहे. तर CnH2n+2 हे अल्केनचं आहे आणि CnH2n-2 हे अल्काईनचं आहे, म्हणून याचं करेक्ट उत्तर येतं ड. जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस भांड्याचा खालचा पृष्ठभाग काळा होतो. ज्या पातेल्यात आपण अन्न शिजवतो त्याचा पृष्ठभाग काळा होतो, कारण अन्नपदार्थ पूर्ण शिजलेला नसतो, इंधनाचे अपूर्ण ज्वलन झाले असते, इंधनाचे पूर्ण ज्वलन झाले असते, अ ब क या सर्व कारणामुळे. तर विद्यार्थी आपल्याला माहिती आहे स्वयंपाक गॅसमध्ये आपण काय वापरतो? कार्बनीय संयुग वापरतो. कार्बन संयुगाचे पूर्ण ज्वलन झाले असता निळसर ज्योत मिळते, त्याला काय म्हणतो आपण? नॉन सुटी फ्लेम. लक्षात, काजळी विरहित ज्योत मिळते. आणि जेव्हा या इंधनाचं अपूर्ण ज्वलन होतं तेव्हा सुटी फ्लेम किंवा काजळीयुक्त ज्योत मिळते. काजळीयुक्त ज्योत मिळाल्यामुळं काय होतं? भांडे काळे पडतात. म्हणून काय याचं उत्तर येतं? इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे. समघटक संयुगांचे डॅश डॅश हे सारखे असते. समघटक संयुगे म्हणजे काय आपण शिकलो, ज्यांचे रेणुसूत्र सारखे असते पण रचनासूत्र भिन्न असते त्याला आपण समघटक संयुगे म्हणतो आणि त्या घटनेला समघटकता म्हणतो. उदाहरण पाहू आपण विद्यार्थी मित्रांनो, पहा C4H10 हे कोणाचं सूत्र आहे? ब्युटेन, बरोबर आहे. तर या ब्युटेन आपण दोन सूत्र म्हणू शकतो. पहा CH3 CH2 CH2 CH3 याला आपण काय म्हणतो? N ब्युटेन, बरोबर आहे.
आणि यालाच आपण कसं म्हणू शकतो CH3 CH CH3 त्याला आपण काय म्हणतो आयसोब्युटेन. रचनासारखं आहे का नाही, रेणुसूत्रासारखं आहे याचं दोन्हीचंही, आलं लक्षात. म्हणून समघटक रचनासारखे नसते, यांचे भौतिक गुणधर्म भिन्न असतात, रासायनिक गुणधर्म भिन्न असतात, पण रेणुसूत्र सारखं असतं. म्हणजे याचं उत्तर काय येतं ड, आलं लक्षात. त्यानंतर अल्डिहाइडचे क्रियात्मक गट फंक्शनल ग्रुप डॅश डॅश हे आहे. हा पाठांतराचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहीतच पाहिजे कार्बोनिक ॲसिडचा COH, अल्कोहोलचा OH, अल्डिहाइडचा CHO, इस्टरचा COO, इथरचा O, हॅलोजनचा Cl, Br, I किंवा X हे आपल्याला पाठ असलं पाहिजे. अल्डिहाइडचा फंक्शन काय असतो, OH हा अल्कोहोलचा आहे, CHO हा अल्डिहाइडचा आहे, कार्बोनिक ॲसिड इस्टर म्हणजे याचं काय विचारलं आपल्याला अल्डिहाइडचं विचारलेलं आहे, याचं उत्तर येतं ब. विद्यार्थी मित्रांनो पहा, ॲसिटिक ॲसिड पाण्यातील विरल द्रावणाला डॅश डॅश म्हणतात. ॲसिटिक ॲसिडच्या पाण्यातील द्रावणाला विरल द्रावणाला डॅश डॅश म्हणतात. इथिलीन, इथॉनिक आम्ल, पॅराफिन, व्हिनेगार. इथिलीन नाही, कारण इथिलीन काय आहे CH डबल बॉन्ड CH2 फॉर्म्युला आहे, अल्किनचं उदाहरण आहे. इथॉनिक आम्ल हे नाव ॲसिटिक ॲसिडचं IUPAC नाव आहे, आलं लक्षात. याचं IUPAC नाव इथॉनिक आम्ल आहे म्हणून बी पण नाही, आलं लक्षात. त्यानंतर पॅराफिन, अल्केनला पॅराफिन म्हणतात म्हणून करेक्ट उत्तर काय याचं लक्षात ठेवा, ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला व्हिनेगार असे म्हणतात म्हणून याचं उत्तर येतं ड. पुढचा प्रश्न आहे पहा, बेंझिनचे अचूक रचनासूत्र कोणते. आपल्याला माहिती आहे बेंझिनचं रेणुसूत्र माहिती आहे C6H6. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सायंटिस्ट केकुलेने सांगितलेलं आहे बेंझिनचं रिंग स्ट्रक्चर हे व्हॅलन्सी त्याची कार्बनची आपल्याला माहिती आहे कोणत्याही कार्बन संयुगामध्ये कार्बनची संयुगी किती असते 4 असते. तर इथं पहा पहिलं संयुजा 3 मांडलेली आहे म्हणजे पूर्ण चुकीचं दिलेलं आहे उत्तर. संयुजा 3 नसतेच पहा 1 2 3. दुसऱ्यामध्ये संयुजा 4 केलेली आहे पण प्रत्येकाला CH2 आहे, लक्षात. इथं C6H12 आहे म्हणजे सायक्लोहेक्झेन आहे, लक्षात. तिसऱ्यामध्ये पहा C6H6 आहे आणि अल्टरनेट डबल बॉन्ड हा पाय बॉन्ड 3 पाय, लक्षात ठेवा बेंझिनमध्ये 3 पाय बॉन्ड असतात आणि ते अल्टरनेट असतात. शास्त्राने केकुने सांगितलेलं आहे 3 अल्टरनेट पाय बॉन्ड हे यामध्ये डिलोकाय होत असतात म्हणजे केव्हा केव्हा रिंगमध्ये सुद्धा मांडतात म्हणून याचं करेक्ट उत्तर येतं क. ड काय येत नाही कारण त्याचे 2च पाय बॉन्ड दिलेले आहेत म्हणून ड सुद्धा चुकीचं आहे, याचं उत्तर येतं क. ठीक आहे. डॅश डॅशला मार्श गॅस असे म्हणतात. लक्षात ठेवा अल्केनचा पहिला संयुग आहे मिथेन. मिथेन हा वायू दलदलीच्या ठिकाणी आढळतो. दलदल म्हणजे ज्या ठिकाणी चिखल वनस्पती पाणी हमेशा असतं अशा ठिकाणी दलदल ठिकाणी आढळतो म्हणून याला मर्सी लँड म्हणतात. दलदलीच्या जमिनीला काय म्हणतात मर्सी लँड. हे कुठं असते माहिती आहे का, भाताची जमीन आपण जे म्हणतो शेतीमध्ये, भाताच्या शेतीमध्ये आपल्याला हा मिथेन वायू पाहायला मिळतो. आपल्या सामान्यपणे आपल्याकडे दलदल ठिकाण उदाहरण येतं. भाताची शेती जी असते ती मर्सी लँड असते. अशा मर्सी लँडमध्ये आढळणाऱ्या वायूला मार्श गॅस म्हणतात. तो कोणता वायू आढळतो मिथेन. लक्षात ठेवा मिथेन हा दलदलीच्या ठिकाणी आढळतो. बायोगॅसमधला पुन्हा मेन कॉन्स्टिट्युएंट आहे मिथेनसुद्धा, लक्षात. एक सामान्यपणे दुसरं लक्षात ठेवा पॉईंट. पण इथं लक्षात ठेवा हा मर्सी लँडमध्ये आढळतो मिथेन गॅस म्हणून याला मिथेनला काय म्हणतो आपण मार्श गॅस. म्हणजे करेक्ट उत्तर येतं ड. त्यानंतर अन्नपदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात. मिथेनॉल विषारी संयुग आहे अल्कोहोलमधला, करत नाहीत. सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा आहे आणि असेंद्रिय आहे. बेन्झिन अरोमॅटिक आहे, याचा उपयोग करत नाहीत. तर व्हिनेगारचा उपयोग करतात. ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला काय म्हणतो आपण व्हिनेगार आणि याचा उपयोग कुठे करतो आपण अन्नपदार्थामध्ये. लोणचे, सॉस, जेली, जाम हे पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी व्हिनेगारचा उपयोग करतो आपण. पुढचा प्रश्न आहे खालील 2 विधान दिलेली आहेत, योग्य पर्याय निवडा. पहिलं विधान आहे पहा, ग्रीक भाषेत मुंग्यांना फार्मा असे म्हणतात. मुंग्यांच्या दंशामध्ये फॉर्मिक आम्ल असते. फॉर्मिक आम्ल सूत्र लक्षात ठेवा HCOOH. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो या HCOOHला फॉर्मिक ॲसिडच का म्हटलेलं आहे, मुंग्यांना ग्रीक भाषेमध्ये फॉर्मा म्हणतात. म्हणजे दोन्ही विधाने योग्य आहेत, लक्षात. फक्त एक योग्य आहे का नाही, ब 2 योग्य आहे का नाही, क पहिलं आणि दुसरं विधान योग्य किंवा सत्य आहे म्हणून याचं उदाहरण याचं करेक्ट पर्याय येतो क. मित्रांनो
समजात श्रेणीमध्ये दोन लगतच्या संयुगात रेणू वस्तुमानाचा फरक असतो, डॅश डॅश रेणू वस्तूचा फरक असतो. समजात श्रेणी म्हणजे काय? कार्बनी संयुगामध्ये जेव्हा आपण एखादा गट घेतला, आपण अल्केन घेऊ, अल्केनचे क्रमवार रेणू मांडायचे. मिथेन, इथेन, प्रोपेन. पहा, मिथेनचा CH4, इथेनचा C2H6, प्रोपेनचा C3H8. यामध्ये विचार केला आपण दोन लगतचे म्हणजे वरचा आणि खालचा या संयुगामध्ये कितीचा फरक असतो पहा. तर CH2 या गटाचा असतो, मिथिलीन या गटाचा फरक असतो. तर याचं रेणू वस्तुमान मोजला आपण तर कार्बनचा किती आहे 12 आणि हायड्रोजनचा किती आहे 1, म्हणजेच 12 अधिक 1 गुणिले 2 बरोबर 14. 14 डाल्टन या रेणू वस्तुमानाचा फरक असतो. म्हणजे याचा करेक्ट पर्याय येतो 12 नाही, 11 नाही, 41 नाही, त्याचा करेक्ट पर्याय येतो ड 14. आलं लक्षात? तर त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे पहा, प्रथिनेमध्ये डॅश डॅश हे एकवारिक मोनोमर असते. बहुवारिक अभिक्रियेमध्ये जो पदार्थ भाग घेतात त्याला आपण काय म्हणतो एकवारिक, आणि जो पदार्थ तयार होतो बहुवारिक अभिक्रियेद्वारे त्याला म्हणतो आपण बहुवारिक किंवा पॉलिमर. मोनोमर ते पॉलिमर. तर प्रथिने हे नैसर्गिकरित्या मिळणारे बहुवारिक आहे. कार्बोदकामध्ये जर आपण हायड्रोलिसिस घेत असतो लहानात लहान घटक कोणकोणता असतो ग्लुकोज. फॅटला आपण जर लहानात लहान घटक पाहिला त्यामध्ये कार्बोक्सिलिक आम्ल असतं. तर प्रथिनामध्ये असणारा जो लहानात लहान घटक एकवारिक ज्याला म्हणतो आपण ते म्हणजे अल्फा अमायनो आम्ल. हा पाठांतराचा प्रश्न आहे. अल्कोहोल लिटमसबाबत कोणता गुणधर्म दर्शवितात? अल्कोहोलमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असतो पहा CH3 CH2. इथाइल अल्कोहोलमध्ये पहा हा अल्कोहोलिक गट असतो. हा अल्कोहोलिक गट असल्यामुळे हायड्रोजन आणि हायड्रॉक्साईड देत नाही, लूज करत नाही. तर तुम्हाला वाटेल हा याच्यामध्ये OH गट असल्यामुळे आम्लारी गुणधर्म दर्शवेल, तर हा आम्लारी गुणधर्म दर्शवत नाही, कारण याच्यामध्ये असणारा सहसंबंध स्ट्रॉंग असतो. तर याचा आम्लधर्म दर्शवत नाही, आम्लारी दर्शवत नाही, तर उदासीनता गुणधर्म दर्शवतो. म्हणून याचं उत्तर काय येतं क उदासीन. आयसोब्युटेनचे आयुपीशी नाव कोणते? तर आयसोब्युटेन म्हणजे काय? आयसो म्हणजे ब्रँच लॉ, ब्युटेन म्हणजे 4, CH3 CH CH3 CH3. तर याचं आयुपीचे नाव लिहायचं आहे. तर आपल्याला अगोदर चेन सिलेक्ट करायची, नंबरिंग द्यायची 1 2 3. ब्रँच कुठे जोडले आहे दुसऱ्याला. कोणता गट जोडला आहे मिथाईल. कुठे जोडलेला आहे पहा दुसऱ्याला 2 मिथाईल प्रोपेन. 1 2 3 कार्बनमध्ये पॅरेंट नेम काय येतो प्रोपेन. म्हणून याचं आयुपीचे नाव काय येईल 2 मिथाईल प्रोपेन. याचं उत्तर येईल. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे, ट्रायक्लोरोमिथेनला डॅश डॅश म्हणतात. ट्रायक्लोरो क्लोरीन ग्रुप किती आहेत 3 Cl3. मिथेन म्हणजे एक कार्बन CHCl3 बरोबर आहे. ट्रायक्लोरोमिथेनला आयुपीचे नाव काय ट्रायक्लोरोमिथेन. 3 क्लोरीन आहेत, मिथेन ग्रुप आहे. त्याला काय म्हणतात पहा सामान्यपणे याला म्हणतो आपण, हा पाठांतराचा प्रश्न आहे, ट्रायक्लोरोमिथेनला सामान्य नाव आहे क्लोरोफॉर्म. म्हणून याचं उत्तर येतं ब. लक्षात? कारण मिथाइल क्लोराईड मिथिलीन क्लोराईड म्हणजे CHCl2, कार्बन टेट्राक्लोराईड CCl4, हेक्झेन म्हणजे लक्षात. त्यापुढे पहा मिथेनॉल व इथेनॉल या मिश्रण डॅश डॅश म्हणतात. व्हिनेगार म्हणजे ॲसिटिक आम्लाच्या विरोधात व्हिनेगार म्हणतात. पॅराफिन अल्केनला पॅराफिन म्हणतात. ग्लॅसिल ॲसिटिक ॲसिड ॲसिटिक ॲसिडच्या स्थायीरूप अवस्थेला ग्लॅसिल ॲसिटिक ॲसिड म्हणतात. म्हणून मिथेनॉल इथेनॉलच्या मिश्रणाला काय म्हणतात डिनेचर्ड स्प्रिट. याचं उत्तर येतं ड. इथिन आणि हायड्रोजनची अभिक्रिया. इथिन म्हणजे काय CH2 डबल बॉन्ड CH2. हायड्रोजनची अभिक्रिया निकेलच्या सानिध्यात केली तर काय तयार होतं पहा इथेन तयार होतो. तर ही अभिक्रिया कोणती आहे? तर तुम्हाला माहिती आहे असंतृप्त हायड्रोकार्बन हे त्यांचा गुणधर्म काय असतो समावेशन अभिक्रियेत भाग घेतात. हा इथिन जो आहे तो कसा आहे असंतृप्त आहे, दुहेरी बंध आहे. जेव्हा केव्हा दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो तेव्हा घडणारी अभिक्रिया म्हणजे समावेशन अभिक्रिया. कारण प्रतियोजन अभिक्रिया कोणती येतात सर्व संतृप्त हायड्रोकार्बन एकेरी. बहुवारिक कोणती देतात ज्यांच्यामध्ये दुहेरी किंवा असंतृप्त असते पण एका ठराविक तापमान दाबाला घडून बहुवारिक संयुग तयार होतो. इथं बहुवारिक नाही आहे. आणि निर्जलीकरण म्हणजे काय जेव्हा एखाद्या कार्बन संयुगातून लगतच्या कार्बनपासून वॉटर मॉलिक्यूल त्याला निर्जलीकरण म्हणतात. म्हणून इथं अभिक्रिया कोणती येते समावेशन. याचं उत्तर येतं क. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अशा प्रश्नामध्ये मात्र 4ही पर्याय काळजीपूर्वक वाचायचे बरं का. तर पहा पहिला पर्याय काय दिलेला आहे डायइथाइल इथर हे सामान्य बद्रीकरणासाठी वापरतात. बरोबर आहे.
डायइथाइल इथर म्हणजे काय, C2H5OC2H5 याचं अनेस्थेशियामध्ये उपयोग केला जातो, बरोबर आहे. इथिल अल्कोहोल हे सर्व प्रकार दारूच्या पदार्थांमध्ये वापरतात, C2H5OH इथाइल अल्कोहोल हे सगळीकडेच वापरतात, बरोबर आहे. मिथिल अल्कोहोल हे साखर आंबवण्याच्या प्रक्रियेपासून तयार करतात, हे चुकीचं आहे. इथिलीन ग्लायकॉल हे साधारणपणे ऑटोमोबाईल इंजिनमध्ये अँटीफ्रीज म्हणून वापरतात, चौथं बरोबर आहे. तिसरं चुकीचं आहे, कारण मिथिल अल्कोहोल ज्याला मिथेनॉल म्हणतो आपण, हे कशापासून बनवलं जातं, कोलपासून, त्यानंतर नॅचरल गॅसपासून. पण साखरेच्या आंबवण्या प्रक्रियेपासून काय बनवलं जातं, C2H5OH इथाइल अल्कोहोल बनवतात. तर मिथाइलचा फॉर्म्युला आहे CS3OH, हे बनवतात नाही. तर कारण आपल्याला माहिती आहे, तर ग्लुकोजचा पासून आपल्याला काय मिळतो, आपल्याला इथेनॉल मिळतो, बरोबर आहे. तर याचं उत्तर येतं असत्य विधारण कोणतं आहे, क. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात. पहा, ग्लुकोजचा फॉर्म्युला माहिती आहे C6H12O6. याच्यामध्ये आपण फर्मेंटेशन केलं, किण्वन प्रक्रिया केली, तर किण्वन प्रक्रियेमध्ये काय वापरतो आपण, किनो ईस्ट हा म्हणून काय वापरतो, किण्वन प्रक्रियेमध्ये ईस्ट वापरतो. लक्षात, फर्मेंटेशन प्रोसेस आहे, अनएरोबिक रेस्पिरेशन आहे. लक्षात, या ठिकाणी किण्वनमध्ये काय होतो, किण्वनमधून झायमेज हा एन्झाईम तयार होतो. झायमेज इथं कॅटलिस्ट म्हणून काम करतो आणि यापासून काय तयार होतं, 2C2H5OH प्लस 2CO2 आणि ATP ऊर्जा मुक्त होते. लक्षात, तर या ठिकाणी काय इथाइल अल्कोहोल तयार झालेला आहे. तर यामध्ये काय वापरतात, किण्वन काय आहे ते एन्झाईम कोणता वापरला, झायमेज. तर काय विचारली, तर ग्लुकोजचे रूपांतरण करण्यासाठी कोणते संप्रेरक किंवा एन्झाईम वापरतात. त्याचं करेक्ट उत्तर आहे झायमेज, ड. लक्षात. त्यानंतर पहा, ए या संयुगाची रेणुसूत्र C2H4O2 असून त्याची खाण्यास सोड्यासोबत अभिक्रिया होऊन CO2 मुक्त होतो. तर ए या कार्बन संयुगाचे नाव कोणते. आता पहा, मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे, C2 कार्बन 2 आहेत, हायड्रोजन किती आहेत पहा 4, याला आपण CH3 जोडले, बरोबर आहे. त्यानंतर आता ऑक्सिजन किती आहेत 2, 1 हायड्रोजन, CH3COOH हा घटक तयार झाला, बरोबर आहे. याची अभिक्रिया तयार केली आपण काय सोबत, NaH सोडियम, खाण्यात सोडियम बायकार्बोनेट NaCO सोबत केली, तर काय तयार होतो, CH3COONA प्लस H2O प्लस CO2 वायू मुक्त झाला. CO2 वायू मुक्त होतो. तर या कार्बन संयुगाचे नाव कोणते, याचे नाव काय आहे ते पहा. याचे नाव दोन पद्धतीने देतात, याला ॲसिटिक आम्लही म्हणतात, इथॉनिक ॲसिडही म्हणतात. तर काय दिलंय पाहायचं, मिथेनॉल नाही, फॉर्मिक ॲसिड सूत्र HCOH आहे नाही, ॲसिटिक ॲसिड इथाइल क्लोराईड नाही, तर ॲसिटिक ॲसिड, याचं नाव काय आहे ॲसिटिक ॲसिड, बरोबर आहे. यालाच आपण काय म्हणतो, इथॉनिक ॲसिड. आयुपेशन नाव काय, इथॉनिक ॲसिड, म्हणून याचं उत्तर काय येतं क. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते संयुगे समजात श्रेणीचे आहेत. समजात संयुगे म्हणतात त्याला, समजात श्रेणी म्हणजे समजात श्रेणी संयुगे. आपल्याला माहिती समजात संयुगमध्ये काय काय असलं पाहिजे. पहिलं आहे त्यांचा क्रियात्मक गट सारखा असावा, आणि दोन संयुगामध्ये कोणाचा फरक असावा, CH2 गटाचा फरक असावा. पहा आता हा क्रायटेरिया कुठं लागू होतो. इथं फंक्शनल ग्रुप इथर आहे, इथं अल्कोहोल आहे, समजात नाहीच. या ठिकाणी अल्डिहाइड आहे, इथे अल्डिहाइड आहे, या ठिकाणी अशा ठिकाणी क्रियात्मक गट सारखा आला, बरोबर आहे. आता यांच्यामध्ये फरक बरोबर येतो का पहा. C2H4O1 याचं रेणुसूत्र आलं. याचं पहा C2H6O1, दोन्हीमध्ये फरक काढा, CH2 गटाचा आला म्हणजे त्याचा हा असायला पाहिजे. पुढचं पहा, इथं ॲसिटिक ॲसिड आहे, फंक्शन ग्रुप ईस्टर आहे, इथं पण नाही. इथं पहा, या ठिकाणी CH3 तर 3 कार्बन, इथेही 3 कार्बन ॲटम आहेत, म्हणून हे पण क्रियात्मक गट सारखा आहे, पण CH2 गटाचा फरक नाही. CH2 गटाचा फरक असलेला संयुग म्हणजे ॲसिटाल्डिहाइड आणि प्रोपेनॉल्डिहाइड आहे, म्हणजे करेक्ट उत्तर काय येतं ब. लक्षात. तर या धड्यावर असे या पद्धतीचे अनेक प्रश्न आपण तयार करू शकतो, पण या पद्धतीने तुम्ही प्रत्येक पर्यायाचा विचारपूर्वक विचार करून जर पर्याय निवडत गेलात तर आपला कुठलाही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन MCQ मधला चुकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या धड्याची तुम्हाला अजून तयारी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नोट्स दिलेले आहेत, ते नोट्स पण वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला याच्या पुढचे काही प्रश्न स्वतः तयार करून ते उत्तर तुम्ही सोडवू शकता. धन्यवाद.